नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्याही पिकाचे अवकाळी पावसाने किंवा अतिवृष्टीने नुकसान झाले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा भरलेल्या कंपनीला आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे याची तक्रार कशी करायची, म्हणजेच पीक विमा क्लेम कसा करायचा याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल आणि तुम्ही जर पीक विमा क्लेम केला तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे दिले जातात. तुम्ही जर पीक विमा भरला असेल आणि तुमच्या पिकाचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर तुम्हाला त्या पिकाचा क्लेम करणे गरजेचे असते. पीक विमा फसल विमा योजना म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल तर क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशनच्या मदतीने विमा कंपनीला 72 तासाच्या आत पीक विमा नुकसानाबद्दलची तक्रार करावी लागते. तर ती तक्रार कशी करून आपण आपला पीक विमा मिळवायचा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकाचा क्लेम करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समधून आपल्याला क्रॉप लॉस हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे. म्हणजेच क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ह्या ॲप्लिकेशनला ओपन करायचे आहे. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला पुढे 4 पर्याय दिसत आहेत. त्यामधील 3 नंबरचा पर्याय कंटिन्यू ॲज गेस्टवर क्लिक करायचा आहे. आता इथेही आपल्याला 5 पर्याय दिसत आहेत. तर आपल्याला पिकाचा क्लेम करण्यासाठी क्रॉप लॉस हा ऑप्शन दिसत आहे, यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन यावर क्लिक करायचे आहे. आता आपण पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे आणि त्या मोबाईलवरील OTP सबमिट करायचा आहे. OTP सबमिट झाल्यानंतर आता पुढे आपल्याला सीझन निवडायचा आहे. सिलेक्टमध्ये आपण कोणत्या सीझनचा क्लेम करायचा आहे ते आपण, आता खरीप चालू आहे तर खरीपचा आपण क्लेम करण्यासाठी खरीप हा ऑप्शन निवडायचा आहे. आता खाली वर्ष 2024 स्कीम, आता आपण कोणत्या स्कीमद्वारे आपला पीक विमा भरलेला आहे. फळबाग असेल तर वेदर बेस क्रॉप इन्शुरन्स स्कीममधून येतो आणि आपण कोणत्या बाकीच्या इतर पिकाचा पीक विमा भरला असेल तर तो प्रधानमंत्री फसल विमा योजनाद्वारे आपण हा क्लेम करू शकता. आता खाली आपल्याला राज्य निवडायचे आहे. राज्य निवडल्यानंतर पुढे सिलेक्टवर क्लिक करून आपल्याला फ्रॉम वेअर डिड यू एनरोल, म्हणजेच पुढे आपण कुठून पीक विमा भरलेला आहे ते आपण इथे निवडायचे आहे. आपण जर बँकेमधून भरलेला असेल तर बँक निवडू शकता किंवा CSC सेंटरवरून भरला असेल तर CSC सेंटर निवडायचे आहे. खाली आपल्याला डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर, तिथे पुढे ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचे आहे आणि ज्या वेळेस पीक विमा भरलेला होता, पीक विमा भरलेल्या पावतीवरचा पॉलिसी नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. पॉलिसी नंबर टाकल्यानंतर पुढे आपल्याला डन ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. आपण पुढे आल्यानंतर सिलेक्ट अदर ऑप्शन, इथे त्याच्या खाली पॉलिसी नंबर आपला दाखवला जाईल. त्याच्याच बाजूला बॉक्समध्ये आपल्याला टिक मार्क करून आपल्या पीक विमा भरलेल्या पिकाची सर्व माहिती आपल्याला खाली दाखवली जात आहे. आपण कोणत्या पिकाचा विमा भरलेला आहे ते, आपल्याला किती क्षेत्रामध्ये भरलेला आहे, आपला गट नंबर, ही सर्व माहिती दाखवली जात आहे. आता आपल्याला कोणत्या पिकाचा क्लेम करायचा आहे त्या पिकाच्या
बॉक्सवरील क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पहिला पर्याय आहे टाईप ऑफ इन्सिडेन्स. त्यामध्ये आपल्या पिकाचे कोणत्या कारणामुळे नुकसान झाले आहे हे आपण निवडायचे आहे. यात बरेच कारणे दिलेली आहेत. यापैकी आपण एक ऑप्शन निवडू शकता. आता आपले जर अतिवृष्टीने नुकसान झालेले असेल तर इथे एक्सेस रेनफॉल म्हणून हा ऑप्शन दिसत आहे, यावरती क्लिक करा. आणि जर इतर कारणामुळे झाले असेल तर हे ऑप्शन एक आपण ट्रान्सलेट करून आपला पर्याय निवडू शकतो. तर मी अतिवृष्टीने नुकसान झाल्यामुळे एक्सेस रेनफॉल हा ऑप्शन क्लिक करत आहे. आता किती तारखेला पिकाचे नुकसान झाले आहे हे आपण निवडायचे आहे. नुकसान झालेल्या पिकाची स्थिती कशी होती, म्हणजेच ज्यावेळेस आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यावेळेस आपले पीक उभा होते का, म्हणजे स्टँडिंग क्रॉप उभा जर असेल तर तो पहिला ऑप्शन निवडायचा आहे. आणि आपण जर हार्वेस्ट केलेले असेल तर हार्वेस्ट हा ऑप्शन निवडू शकता. तर आपले पिकाचं नुकसान झालेल्या वेळी आपले पीक उभा असल्यामुळे पहिला ऑप्शन क्लिक करायचा आहे. आपल्या पिकाचे किती टक्के नुकसान झाले आहे हे आपण इथे पर्सेंटेजमध्ये टाकायचे आहे. आता पुढे रिमार्क ऑप्शन हा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि अपलोड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला यावरती क्लिक करून आला ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा एक फोटो काढायचा आहे. इथे पुढे ही परमिशन द्यायची आहे. नुकसान झालेल्या पिकाचा खाली एक आपल्याला व्हिडिओ थोडा अपलोड करायचा आहे. पुढे आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली, म्हणजेच आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा क्लेम हा सक्सेसफुली झालेला आहे. तर खाली आपल्याला डॉकेट आय डी हा नंबर आपल्याला दाखवत आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून आपण तो व्यवस्थित ठेवायचा आहे. याच डॉकेट आय डीवरून आपल्या पिकाचा क्लेम जो केला आहे याचे आपण स्टेटस चेक करू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर क्रॉप लॉस स्टेटसवरती क्लिक करा. इथे डॉकेट आय डी टाकून आपल्या क्लेम केलेल्या पिकाचा स्टेटस चेक करू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या पिकाचा क्लेम हा क्रॉप इन्शुरन्स या ॲपद्वारे करू शकता. चला मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.